टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पशुसंवर्धन मंत्री म्हणून आज एक अत्यंत महत्त्वाचा सुंदर असा निर्णय आम्ही घेतलेला आहे, जो एक ऐतिहासिक निर्णय देखील आहे। पशुसंवर्धन विभागाच्या क्लास 1 अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने ट्रान्सफर्स आम्ही करत आहोत। यामध्ये आज या पत्रकार परिषदेला माझे सेक्रेटरी रामास्वामीजी आणि देवरेजी कमिशनर उपस्थित आहेत। या बदलीच्या मागे कारण असं होतं की वर्षानुवर्ष ज्यांची पत असते, ऐपत असते, जे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचू शकतात, असे केवळ काही 10-20% लोक आहेत ज्यांच्या बदल्या त्यांना हव्या त्या ठिकाणी होत असतात आणि जवळपास बाकी लोक हे जे त्यांच्या पदरी पडलं, पवित्र झालं असे जे ठिकाण मिळेल तिथे काम करतात। एक मनोबल आपल्या डिपार्टमेंटचं वाढवलं पाहिजे, संपूर्ण डिपार्टमेंटच्या लोकांनी आनंदाने काम केलं पाहिजे। त्यामुळे समुपदेशनाने आपण बदली करण्याचा निर्णय घेतला। गेले काही दिवस आम्ही या निर्णयावर खूप विचार मंथन केलं, कारण आतापर्यंत माझा ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचा जो निर्णय आहे तो पण खूप अप्रिशिएट झाला। अनेक लोकांना तो निर्णय आवडला नाही, ते लोक कोर्टात गेले, पण कोर्टाने त्या निर्णयाच्या बाजूने आमच्या सक्षमपणे उभे राहिले। तेव्हाही माझे सचिव होते असीम गुप्ता आणि आम्ही तेव्हा खूप चांगल्या लोकांच्या चांगल्या ठिकाणी जायला यावं यासाठी आम्ही लढलो आणि एक ट्रान्सपरन्सी यावी बदली प्रक्रियेमध्ये आणि अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी त्यांचं मानसिक असं बळ उत्पन्न व्हावं याच्यासाठी आम्ही हे निर्णय घेतला आणि खूप अप्रिशिएट झाला। आज बरेच अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मी आत्ताच बघितलं एक छोटं बाळ घेऊन एक अधिकारी आलेली आहे, कोणी प्रेग्नंट आहे, कोणाची डिलिव्हरी झाली, कोणाचे आईवडील सिरियस आहेत, कोणाचे अनेक इश्यू आहेत आणि त्या लोकांची पोच नाही आहे, अशाही लोकांना आज इथे आम्ही बोलवले। जवळपास 550च्या आसपास या बदल्या होत आहेत, प्रशासकीय बदल्या आहेत या सर्वार्थाने। यामध्ये एक GR शासनाचा आहे जो आहेच आहे, पाळणं अपेक्षित आहे। त्यामध्ये जे दिव्यांग आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं। त्यामुळे जे असक्षम मुलांचे म्हणजे ज्यांच्या मुलांमध्ये कुठलं व्यंग असेल, कोणी मतिमंद असेल, गतिमंद असेल, अशा मुलांच्या पालकांना दुसरं प्राधान्य त्याच्याबरोबरीने दिलं जातं। दुर्धर आजाराने जे ग्रस्त आहेत स्वतः अधिकारी त्यांना प्राधान्य दिलं जातं, कारण त्यांना इलाज घ्यावं अशा स्टेशनपाशी ते असावे ह्याच्यासाठी। त्याच्याबरोबर विधवा आणि परित्यक्त्या असणाऱ्या महिलांना प्राधान्य दिलं जातं, पती आणि पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिलं जातं आणि जे आईवडील ज्यांचे आईवडील किंवा सासू सासरे दुर्गम आधाराने अत्यंत दुर्धर आजाराने ग्रसित आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि त्याचबरोबर ज्यांनी अवघड क्षेत्रामध्ये वगैरे काम केलंय त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही सन्मान देतो। तर खूप चांगला निर्णय झालाय। बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही त्या काम करू शकतो। बऱ्याच अधिकाऱ्यांनी चॉईसने अति दुर्गम भागामध्ये पोस्टिंग मागितली, आदिवासी क्षेत्रामध्ये पोस्टिंग मागितली आणि खूप चांगलं वातावरण झालं, प्रचंड मनोबल वाढलेलं आहे अधिकाऱ्यांचं आणि खूप चांगलं काम या माध्यमातून होईल असं मला वाटतं। लवकरच एखादी स्कीम आम्ही ज्याच्यावर काम करतोय ती आम्ही घोषित करू। त्या स्कीममध्ये माझी इच्छा आहे की पशुसंवर्धन विभाग हा बघितला तर लोकांना कळत नाही की नेमकं या विभागामध्ये काय आहे बाहेरच्या माणसाला, पण हा विभाग हा प्रचंड मोठा उद्योजकांचा विभाग आहे। पूर्ण डेअरी याच्या अंडर येतं, पूर्ण फिशरी याच्या अंडर येतं, पूर्ण पोल्ट्री याच्या अंडर येतं, गोटरी याच्या अंडर येतं, वराहपालन येतं। त्यामुळे हा एक उद्योजकांचा विभाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योजक निर्माण करण्याची क्षमता या विभागात आहे। हे ओळखल्याने मी एक ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी एक स्कीम लॉन्च करण्यासाठी आता माझे ऑफकोर्स ती फाईल अनेक डिपार्टमेंटमध्ये जाईल, त्याच्यावर विचार मंथन होईल, कॅबिनेटमध्ये येईल, मुख्यमंत्र्यांची परवानगी होईल। मुख्यमंत्र्यांची माझी ओरल चर्चा झालेली आहे, त्यांना ती स्कीमची संकल्पना मी सांगितली आहे, त्यांनी त्याचं स्वागतच केलंय। लेखी आम्ही सबमिट करू आणि ती पण स्कीम लवकरच आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत। तर पशुसंवर्धन विभाग हा ग्रामीण भागाशी निगडीत असला तरी शहराशी पण खूप मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे। तो शहरांना प्रोव्हाइड करतो, राज्याला प्रोव्हाइड करतो, देशाला प्रोव्हाइड करतो आणि काही क्षेत्रात तर देशाच्या बाहेर देखील प्रोव्हाइड करतो। तर एक अत्यंत ज्याच्यामध्ये सबस्टन्स आहे आणि ज्याच्यामध्ये फ्युचर आहे असा विभाग आहे आणि त्याबद्दल आम्ही असं काम करत आहोत। तर आज या गोष्टी आपल्या समोर नमूद करण्यासाठी मी आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे।
जरूरच या निर्णयाचं स्वागत सर्वत्र होतच आहे, मीडियाकडूनही होईल अशी माझी अपेक्षा आहे. समुपदेशाने तुम्ही याच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला, त्या भविष्यात आपल्या खात्यात सुरूच राहतील की नाही? निर्णय घेतला नाही मी, आता ऑलरेडी बदल्या केल्या. आज मी जवळपास फर्स्ट सेक्टर मधल्या अधिकाऱ्यांना त्यांची नियुक्तीपत्र देखील दिलेलं आहे. तर ह्या बदल्या झाल्यावरच मी प्रेस समोर आली आहे. काम करून दाखवल्यावर तुमच्या समोर आले. मी मंत्री असेपर्यंत सुरू राहील आणि असा निर्णय एकदा झाला तर तो रिव्हर्स होत नसतो. जसा ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचा निर्णय आहे, मी जरी मंत्री नाही राहिले तरी तो निर्णय मात्र सुरू आहे. तर मला असं वाटतं की हा चांगला निर्णय आहे, पारदर्शकतेचा एक इतिहास निर्माण करणारा निर्णय, तो भविष्यात सुरूच राहील हा माझा नक्की आग्रह असेल आणि त्याची मी खात्री करेन की तो सुरू राहील. त्यामुळे आता तसं नाहीच आहे ना. आता जेव्हा बदलीचं आपलं सगळं ऑनलाईन आहे, सगळं त्यांच्या मोबाईलवर त्यांना दिसतं आहे आणि जशी लिस्ट ॲडमिशनची कशी लिस्ट लावतो तशी वेकेंट जागांची लिस्ट त्यांच्या समोर आहे आणि जे आता अपंग आहे, दिव्यांग आहेत त्यांना पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळे त्या प्राधान्याच्या जे क्रम GR प्रमाणे सरकारी निर्णयाप्रमाणे ठरलेले आहेत त्या क्रमाप्रमाणे गेल्यामुळे नक्कीच त्यांना पहिला चॉईस मिळणार आहे आणि वर्षानुवर्ष काही जाग्यावर काबीज करून अधिकारी बसले असतील तर तसं आता पुढे होणार नाही. सर्व श्रेणीमधल्या व्हाव्या असा आमचा प्रयत्न असेल, पण डिसेंट्रलाइज अधिकार आहेत. काही बदल्या सगळ्यामधल्या काही मंत्रालयापर्यंत येत नाही, तर त्या अशा व्हाव्या असा प्रयत्न आमचा असेलच. आता हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तेही करू. आम्ही तो प्रयोग मागे जिल्हा परिषद लेवललाही करून बघितलेला आहे, तर तो यशस्वी होईल आणि मला वाटतं सर्व स्तरावर अशा बदल्या आम्ही करू शकतो. त्या अधिकाऱ्यांचं आणि पशुधन सांभाळणाऱ्या लोकांचं कुठलंही कनेक्शन नसतं. अगदी गाव पातळीवर जे पशुधन विभागाचे जे डॉक्टर असतात त्यांना ओळखत देखील नाही ते पशुधन सांभाळणारे लोक. म्हणूनच हे समुपदेशन खूप उपयोगाचं आहे. आता आपण या प्रश्नाला समर्पक असं उदाहरण देते की आता एक अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ते तेलंगणा बॉर्डरवर ना गडचिरोलीचे आहेत, तर त्यांच्या तिकडे जी पलीकडे बॉर्डरची भाषा बऱ्यापैकी इकडचे लोक तेलुगू भाषा बोलत होते. आता त्या जिथे होत्या तिथल्या लोकांना हे वाटलं की तुमची बदली होऊन तुम्ही गेले तर आमच्या चांगल्या योजना करतायत, लोकप्रिय अधिकारी आहेत, मग त्यांना आज चॉईसनी त्याच तालुक्यामध्ये त्यांना हवं तिथे बदली देता आली. काही लोक आदिवासी क्षेत्रात जन्मलेले आहेत, त्यांना त्यांची सेवा करायची, त्यांना सुद्धा त्या निमित्ताने संधी मिळाली. तर ह्या संधी जेव्हा आपण आवडीने एखादी पोस्ट घेतो आणि ते सगळ्या पोस्ट काही क्रीम पोस्ट आहेत का शहरातल्या पोस्ट नाही आहेत, तर तिथे काम करण्यामुळे मला वाटतं की एक मॅनेजमेंट स्किल्स जे मला जे कळतं तर ते लोकांना काम करण्यातली उदासीनता संपून ते अत्यंत उत्साहाने डिलिव्हर करतील अशी मला अपेक्षा आहे. तसेच आज आम्ही आमच्या या महापशुधन वार्ता हे जे आमचं मासिक आहे, या मासिकाचं पण आज उद्घाटन केलं, म्हणजे लोकार्पण केलेलं आहे, आज तयार केलेलं आहे. आणि हे मासिक आहे, हा बारकोड स्कॅन केल्यावर आपल्याला हे मासिक पाहायला मिळेल. हे दर महिन्यामध्ये आता येणार आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या पशुधन अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज, त्यांनी तिथे केलेलं काम हे सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व करू, म्हणजे जेणेकरून अधिकाऱ्यांमध्ये चांगलं वातावरण होईल आणि हे शेतकऱ्यांना आणि ज्यांना पशुधन विभागातून काही करायचं यांना सगळ्या माहिती याच्या माध्यमातून पुरवल्या जाते. नक्कीच ते गाई आणि म्हशी त्यातल्या त्यात आपल्या इंडिजिनियस ज्या ब्रीड आहेत त्यांना प्रिझर्व्ह करण्यासाठी त्या संदर्भामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात काम करत आहोत. आणि डेअरीमध्ये म्हणजे दुधामध्ये जे म्हणजे आता जसं आपले गोशाळा आहेत त्याच्यामध्ये इंडिजिनियस ब्रीड आहे, तिथले एम्ब्रिओ वापरून आम्ही ते काम करतो. एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट ट्रान्सफर लॅब सुद्धा आपण केलेली आहे. ते ट्रान्सप्लांट करण्याची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. लवकरच तेही लोकार्पण होईल. आणि त्याचबरोबर आता ॲडल्ट्रेशन म्हणजे भेसळवर अत्यंत कडक पावलं उचलण्यासंदर्भामधला सुद्धा निर्णय आमचा आता डिझाईन होतोय. लवकरच मे बी पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण तो डिक्लेअर करू. पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आय विल बी एबल टू डिक्लेअर दॅट.
अरे हो, त्याच्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आदरणीय पवार साहेबांनी एक तक्रार केली होती, त्यासाठी उद्योग मंत्री आणि मी दोघेही आवश्यक होतो. सकाळी मी निघताना हेलिकॉप्टरने येणार होते, पवारसाहेब आणि आम्ही मिळूनच येणार होतो, पण पवारसाहेब पुढे गेले आदल्या दिवशी आणि सकाळी ढगाळ वातावरणामुळे मला परवानगी मिळाली नाही, कारण लोणावळ्यामध्ये जरा परिस्थिती अशी होती की रिस्क होती, तर मला बायकार यावं लागलं. बायकार यावं लागल्यामुळे मी अर्ध्या रस्त्यामध्ये येईपर्यंत पवारसाहेब तिथे पोहोचले होते आणि मी तिथे पोहोचेपर्यंत आणखी 2-2.5 तास जातील, म्हणून मग त्यांच्याशी बोलून परत एक बैठक घ्यायची आणि साईट व्हिजिट भविष्यामध्ये करायची असं शब्द देऊन माझे सगळे अधिकारी तिथे पाठवून त्या विषयाला आम्ही मार्गी लावलंय. आता पुढच्या भविष्यामध्ये लवकर बैठक घेऊ. नाही, आम्ही 100% पूर्ण झालो त्याच्यामध्ये. नाही, माध्यम नाही, तुमचा प्रश्नच मला कळत नाही. 100 दिवसाचं कामकाज कोण त्यांनी हे केलं ते नाही दिसत आहे असं प्रश्न असू शकत नाही. हे पशुसंवर्धन विभाग आणि याला 100 दिवसामध्ये प्रत्येक काम केल्याबद्दल आमचा सन्मान झालेला आहे. हे आमचे आणि जे आमचं सगळं झालेलं आहे. आमच्याकडे हा सूर्य आणि हा जयद्रथ असं आहे. आता मुख्यमंत्री महोदय इतके व्यस्त आहेत आणि आम्ही थोडे जुने मंत्री आहोत, आधी अनुभवी आहोत थोडे, तर आम्ही कमीत कमी त्यांना त्रास देतो की जिथे त्यांनी याला शोभा देईल अशाच कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलवतो. अनेक ठिकाणी गोरक्षक अनेक जणांची वाहतूक होती, त्यावेळी शेतकऱ्यांचे जे गाडी असतात ते पकडले जातात, त्यांना पैसे मागितले जातात. आता हे पैसे मागणारे अधिकारी कोणत्या खात्याचे तपासून त्यांच्यावर कारवाई करू. गोरक्षक प्रचंड उच्चार तपासून अनेक जे कसाईंच्या गाड्याच्या अडवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्याचा मोठा त्रास व्हायला तपासून कारवाई करू असं काही आढळलं तर गोरक्षकांना काय अधिकार दिलेले आहेत का ते सांगताना होतं की आम्ही फक्त गोवंश हत्या रोखण्यासंदर्भातले विषय आहेत. अत्यंत लिमिटेड तो विषय तेवढाच आहे. शेतकऱ्यांना त्रास देण्याचं कुठलंही कारण नाही. केलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कळलं विषय, त्याचंच उत्तर दिलं नाही. सगळं व्यवस्थित आहे आता, म्हणजे सगळे स्टेटस आता तुम्हाला लगेच पाठवून देते. तर एक राजकीय प्रश्न असा आहे की राजकारणात 3 घराण्यांची नावं मुख्यतः घेतली जातात. मुंडे घराणं, पवार घराणं बऱ्यापैकी आता एकत्र आले. अनेकदा तुमच्या दोघांच्या भाऊ बहिणीच्या भेटी होतात. ठाकरे आणि पवार घराण्याने एकत्रित यावं असं गेल्या अनेक दिवसापासून चाललंय. राज्याचं राजकारण त्यावरून ढवळते. पवारांचं विधान असेल, अजित पवारांचं विधान असेल, ठाकरे बंधूच असेल, पंकजा मुंडेंना सगळ्यांच्या जवळच्या पंकजा मुंडे दोन्ही घराण्याच्या काय वाटतं? दोन्ही घराण्यांनी एकत्र यावं, तुमचं काय मत? सगळ्यांच्या जवळच्या पंकजा मुंडे आहेत हे वाक्य माझ्यासाठी फार मोठं आहे. जिथे स्वर्गात माझे वडील असतील त्यांना आनंद होईल की कोणाच्या दूरची मी नाही, जवळची आहे. आणि माझं जीवनामध्ये एक तत्व आहे, मी कधी दुसऱ्यांना सांगत नाही त्यांनी काय करायचं. प्रत्येक परिस्थितीत माणूस जो जात असतो तो मीडियासाठी एक बातमी असेल, सोशल मीडियासाठी एखादं खाद्य असेल, पण जेव्हा एखादा परिवार एका परिस्थितीतून जात असतो त्यांच्यासाठी तो वेदनाच असते. आणि म्हणून मी कोणत्याही परिवाराला काहीही सूचना किंवा सल्ले देण्याच्या भूमिकेत नाही. माझं वय तेवढं नाही, माझी तेवढी सिनियरिटी नाही की मी कोणाला सांगावं. फक्त एवढीच सदिच्छा व्यक्त करेन की सगळे आपापल्या जागी आनंदाने सुखाने काम करावे. तुमच्याच मंत्रिमंडळातील मंत्री नितेश राणे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नंतर पत्रकारांशी बोलताना तुमच्या विभागाबाबत नाराजी व्यक्त केली की प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जे अधिकारी आहेत ते ऐकत नाहीये आणि त्यांच्यावर नियंत्रण नाही, अशा प्रकारची त्यांनी टीका केली तुमच्या विभागावर. मला ते काही मी बघितलं नाही. मी निलेशला खूप चांगली ओळखते, ते माझ्यावर कधीच टीका करणार नाहीत. त्यांचं वाक्य ते नाही, म्हणजे ते अधिकार, ते स्वतः एक मंत्री आहेत आणि मंत्री म्हणून एखाद्या जिल्ह्यात जेव्हा ते बैठक घेतात तर ते त्या जिल्ह्याच्या काही अधिकाऱ्यांना त्याच्यावर कटाक्ष करू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. जर त्यांनी असा कटाक्ष केला असेल तर तो अधिकार आहे आणि असं कोणी चुकीचं वागत असेल तर त्याची नक्कीच काळजी आम्ही घेऊ. प्रदूषण जे खातं आहे ते फक्त ऑर्डर्स काढतं. आता सिरूरचं उदाहरण आहे, तिथे जाणार होतं. अनेक ठिकाणी सेम प्रॉब्लेम आहे. अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवतात, प्रत्यक्षात कारवाई काही होत नाही. इंद्रायणीचं उदाहरण आहे, अनेक ठिकाणी सेम केस आहे, काहीच करत नाही. त्याच्यावर खरं तर वर्षानुवर्ष
थोडंसं अक्षम्य प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाले हे सत्य आहे आणि आता ते सुधारवण्यासाठी तेवढंच वेळ लागेल. एखादी गोष्ट बिघडवण्यासाठी जर तुम्ही अनेक वर्ष दिले, 100 वर्ष दिले, तर ती सुधारायला 1 वर्ष कसं पुरेसं आहे, 6 महिने कसे पुरेसे? नक्कीच जिथे चुकीचं काम करत असतील अधिकारी त्याला क्षमा अजिबात माझ्याकडे तर अजिबात नाही. कारण कधी कधी सायंटिफिक तक्रारी लोकांनाही कळत नाही, आपल्यालाही कळत नाही. मलाही काय सगळं खातं कळणार आहे का? कोणी म्हटलं की इथे प्रदूषण आहे पण ते तपासून लॅबमध्ये सांगितल्याशिवाय ते प्रदूषण म्हणता येणार नाही. तर ते तपासून बघू. पशुगणना झालेले आहे तो अहवाल जो आहे मुख्यमंत्री खानदायक आहे आणि दुसरा मुद्दा की जिथं जो नीट करता तोडणी कामगार असतो त्याचा आयुक्त आहे समाज कल्याणकडे होते, साखर आयुक्त सचिव आहे, 80 कोटी जमा झाले परंतु त्या ह्याच्यामध्ये योजना लोकांना तोडणी नाही, फक्त वसतिगृह मागताय. 5 वर्ष झाली. त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते कारण ते संकल्प आम्ही 14 मध्ये मांडला होता आणि ते त्याच्यामध्ये टेक्निकली पाहिजे तेवढं यश मिळवू शकलो नाही. तर स्वतः मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेन आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना पहिल्यासारखीच विनंती देखील करेन आणि पशुगणना केंद्र शासन घोषित करणार आहे आणि ते लवकरच घोषित करतील अशी अपेक्षा. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, माहिती म्हणून एकत्र आता बरेच पक्ष स्वतंत्र सोहळा लढण्याची तयारी करतात. आता ते तेव्हाच्या तेव्हा निर्णय होतील, तेव्हा तेव्हा त्याचं डिक्लेरेशन होईल. सर्व पक्ष बसून ठरवतील काय करायचं ते आणि त्यावेळी ते निर्णय होईल. आता तरी आम्ही महायुतीत आहोत आणि अशीच अपेक्षा करतोय की आम्ही महायुतीत. या निवडणुकीच्या दरम्यान ओबीसीचा प्रश्न खूप मोठा की निवडणुकीदरम्यान त्यांना जागा किती दिल्या जाणार किंवा ते पहिले आहेत तसेच राहणार. आता जे कोर्टाचा निर्णय आहे त्याप्रमाणे तो अंतिम निर्णय असतो आणि त्याप्रमाणेच निवडणुका होतील आणि कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्यामध्ये मला वाटतं की बऱ्यापैकी अन्याय होणार नाही ओबीसीवर. कारण जागा त्यांनी त्या कोणत्या सालाप्रमाणे म्हणाले ते करा. तर त्याच्यामुळे